धन्यवाद अमर खाडे, आपले प्रतिनिधी आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत। अमर, दिमाखात भारतानं सेमीफायनल मध्ये प्रवेश केलेला आहे, काय अगदी दिमागदार विजय आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं विराट कोहलीची सेंचुरी। बऱ्याच दिवसांपासून प्रतीक्षा ज्याची होती त्या विराट कोहलीची सेंचुरी आली आहे। अक्षरशः लिलया पराभूत केलेला आहे, किंबहुना पराभूतच नाही केलं तर नॉकआउट केलाय, पॅकअप केलाय यजमान पाकिस्तानचा, ज्यांच्या देशात चॅम्पियन्स ट्रॉफी आयोजित केलेली आहे तोच देश आता चॅम्पियन्स ट्रॉफी मधून आउट झालेला आहे आणि भारतीय संघाने त्याला आउट केलाय। आणि त्यानंतर नागपुरातल्या जल्लोषाचे थेट दृश्य दाखवतोय। मोठ्या संख्येने क्रिकेट प्रेमी आहेत ते बाहेर आलेले दिसत आहे। एक वेगळाच जल्लोष आपल्याला दिसतोय, आनंद उत्साह। आज दिवाळी दसरा सगळं काही नागपुरात साजरा होत आहे। होळीचं वातावरण आजपासूनच सुरू झालं आहे आणि तिरंगा घेऊन मोठ्या संख्येने तरुणाई रस्त्यावर उतरलेली दिसत आहे। एक प्रचंड असा उत्साह सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे। अनेक दिवसांची ज्याची प्रतीक्षा होती पाकिस्तान विरुद्ध विजय मिळवतो की नाही, कारण की एकीकडे पाकिस्तानने अतिशय प्रतिष्ठेचा हा विजय केलेला होता। अगदी पंतप्रधान सुद्धा बोलले होते की पाकिस्तानचे की भारताला पराभूत करणं गरजेचं आहे। चॅम्पियन्स ट्रॉफीपेक्षा पाकिस्तान विरुद्धचा आपल्यासोबत काही क्रिकेट प्रेमी आहे, काय भावना आजच्या विजयानंतर? आजचा विजय हा इंडियासाठी अतिशय आनंदाचा दिवस आहे, कारण की आपण आज ही मॅच जिंकलेली आहे आणि विराट कोहली यांचा जो सेंचुरी झालेला आहे हा फार अभिमानास्पद आहे भारतासाठी। आपण मुलासोबत इथं पोहोचला, एक वेगळाच जल्लोष, वेगळाच आनंद आहे, काय प्रतिक्रिया? काही प्रतिक्रिया नाही, या भारताची खूप सुंदर विजय झालेला आहे आणि असंच पुढील 2 मॅच जिंकून आपण चॅम्पियन्स ट्रॉफी पण जिंकणार आहे। पाकिस्तान विरुद्धच्या विजयानंतर काय भावना आहे आज, कारण की एक त्याची सगळ्यांना भारताने आपला इतिहास जो आहे पाकिस्तानला नेहमी हरवत आणि हा पूर्ण नागपूरकरांचा जोश आपण पाहू शकता, खूप जल्लोष चालू आहे, आनंद आता मावत नाही गगनामध्ये। आपण बघू शकतो हे सगळ्या क्रिकेट प्रेमींचा आनंद आहे। खरं तर हा विजय अतिशय महत्वाचा होता आणि या विजयाचा भारताने सुद्धा पुढच्या राऊंडमध्ये क्वालिफाय केला, उपांत्य फेरीत भारत पोहोचलेला आणि अतिशय दणदणीत असा संपूर्ण विजय दिला। आणि त्यानंतरचा संपूर्ण नागपुरातला संपूर्ण इंडियाचा जयघोष करताना दिसत आहे। आजच सगळेजण मोठ्या संख्येने हा विजय आनंद साजरा करताना दिसून येतात। काय खूप छान विजय झालेली आहे आपली, खूप छान विजय झालेली आहे। पाकिस्तानचा पराभूत झालेला आहे आपला आणि असंच भविष्यात पण असंच होईल। आपण बघू शकतो एक तिरंगा घेऊन मोठ्या संख्येने तरुणाई रस्त्यावर उतरलेले आहे। अगदी लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण इथे रस्त्यावर उतरलेले दिसत आहे आणि एकच आनंद प्रत्येकाला आहे, कारण की पाकिस्तान विरुद्धचा विजय अतिशय महत्वाचा होतो। आताच किमान 100 ते 200 लोक इथे रस्त्यावर आले आहे, पण थोड्या वेळात इथे पाऊल ठेवायला सुद्धा जागा मिळणार नाही अशी परिस्थिती निर्माण होईल। एकूणच हा विजय भारताकरता अतिशय मोठा आहे। पुढच्या राऊंडमध्ये भारत पोहोचलेलाच आहे, पण त्याचबरोबर पाकिस्तानचं पॅकअप केलेलं आहे, त्यामुळे लोकांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद आहे। पाकिस्तानने अतिशय प्रतिष्ठेची केली होती मॅच, केवळ मैदानावरच नाही तर राजकीय नेत्यांचे सुद्धा त्यांचे स्टेटमेंट येत होते आणि त्यानंतर भारतीय संघाने 140 कोटी होतं पाकिस्तान विरुद्धच्या विजयाचं ते पूर्ण केलेलं आहे।